हस्तांतरण करतो आणि तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. आपल्या या महाविद्यालयाचे सर्व जे एखाद्या पुण्यासारखे खुललेले व्यासपीठ आहे त्यामध्ये जे खुलून दिसतंय आणि हे खुलून दिसण्यासाठी प्रयत्न केलेले आमचे परममित्र डॉक्टर विठ्ठल मोरे साहेब यांनी जी दिलेली प्रेरणा आहे ती आपण जिवंत ठेवत आहात आणि याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आपण जाताना काय घेऊन जायचं, येताना काय घेऊन आलो होतो, या सगळ्या गोष्टीचा संस्कार आमच्या या चळवळीच्या ज्येष्ठ मंडळींनी दिलेला आहे. जीवाभावाची ही मंडळी अशी आहे की कुठल्याही विकासाच्या कामासाठी सर्वप्रथम हात, बोट आणि ही करंगडी देऊन सोबत घेऊन जाणारी ही सगळी मंडळी आहे. मला वाटतं यांच्यासाठी एक कोणी थोडा टाळावा. आमची ही शाळा चांगली होण्यामध्ये आणि चांगली पहिल्या सुरूची आता यापेक्षा दर्जा का वाढला तर तुम्ही फक्त आम्हाला मागत राहा. तुम्ही मला काय पाहिजे ते. आता इथं आपल्याकडं एक व्यक्ती असे आहे, तुम्ही फक्त शिकवत राहा. तुम्हाला काय कमी पडते आमच्या ऐपतीप्रमाणे जे जे काही मिळते ते तुम्हाला देऊ, असं आता दगडूजी मोदीने एकदा शब्द वापरला होता आणि तो खरा करून दाखवला. आता त्याचा मोबदला काय मिळते आम्हाला, तर आमचे लेकरं हे कॉम्प्युटरवर टायपिंग करत आहेत. आणि कालचे एक उदाहरण, एका विद्यार्थ्याला मी सोबत घेतलं होतं, त्याने 600 क्रियापद झटक्यामध्ये 1.5 तासामध्ये टाईप केले. ही आमची उपलब्धी आहे. आणि मला आता हे शाळेचं वैशिष्ट्य आहे. मला काही जास्त कौतुकात टाकायचं नाही, परंतु तुमच्या इथं तुम्हाला जे घेऊन जायचे त्याचा एक बोध मला सांगा वाटतो. ज्या नावानं तुम्ही डिग्री घेता ती डिग्री किती महान आहे आणि त्या डिग्रीचं नाव किती महान आहे आणि त्या डिग्रीवर जे नाव येतं शहीद भगतसिंग, हे सोबत कोणाचे राहत होते तर सोबत राहत होते चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत राहत होते. चंद्रशेखर आझादच्या आयुष्यामधली एक घटना तुम्हाला सांगतो. ते किती देशभक्ती त्यांच्या अंगात भरलेली होती, रक्तात पेशीमध्ये कसा त्यांचा ऍक्टिव्हपणा होता आणि सोबतच ते समाजसेवा कसं करत होते, ते कसे लागवी स्वभावाचे होते हे मला सांगायचे. त्या दिवशी रात्री 12 वाजता त्यांना पळत असताना पायाला ठेच लागली होती. खूप जोरात पळत होते आणि रस्ता असा होता आपल्यासारखा सिमेंट काँग्रेसचा नव्हता. आणि त्याने पळत काय केलं तर घराच्या सगळ्यात शेवटचं गावाच्या कडचं घर गाठलं आणि दार वाजवलं. दार वाजल्यानंतर फक्त एवढाच आवाज आला, कोण आहे आणि मी आहे, या दोन्हीतला संवादातला एक प्रेम बघायचं. आता काल परवा दिवशी नुसता आवाज ऐकून एक जण म्हणतो हे पवळे सर आहेत का, फोनवर बोलत असताना दुसरे सर म्हणतात काय हे पवळे सर आहेत का. मला त्यांच्याशी तुलना नाही करायची, फक्त आवाजात काय जादू असतो आणि आवाजामध्ये जे जादू असतो तो कोणता होता ते मी तुम्हाला सांगतो. त्या बाईनं दार उघडली, अशी फटीतून दार उघडली आणि कोण आहे फक्त चेक केलं आणि पटकन दार काढल्याबरोबर त्याला आतमध्ये घेतलं. म्हणून इतकं जोरात ओढलं की झटक्यानं आतमध्ये आले आणि पुन्हा काय केलं, खटकन दार लावून घेतलं. आणि आतमध्ये आल्यानंतर काय सांगितलं, आतमध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीनं पहिला शब्द वापरला की मुझे भूक लगी आहे, मला भूक लागली आहे. आणि ती भूक लागलेली, आता त्याच्या पुढचा किस्सा सांगतो. त्या गरीबाच्या घरी असणार काय, काही नव्हतं. लगेचच्या लगेच तात्काळ तिनं चुलीकडं लाकडं तुराट्या घेऊन गेले, एक चिमणी पेटवली आणि चिमणीच्या उजेडात तिने काय केलं तर ज्वारीच्या पिठाचंच पिठलं केलं आणि भाकर करताना त्या मुलीला सांगितलं मी ज्या वाटते तू बस. आणि पहिली भाकरी आली ताटामध्ये, थोडंसं पिठलं वाढलं आणि ताट असं त्या व्यक्तीच्या समोर गेलं. त्या व्यक्तीच्या समोर गेल्यानंतर पहिला घास घेतला. 2च बाया घरामध्ये, किरण अंधार आहे आणि प्रसंगातून कसा बोध घ्यायचा हे लक्षात असल्या. काय केलं त्यांनी, पहिला घास असा तोंडाकडे घेत असताना चिमणीकडे बघितलं तर चिमणीच्या उजेडामध्ये इतकी सुंदर दिसणारी, कानात थोडंसं झुला हलणारी मुलगी दिसत होती. आणि पहिला घास घेता घेता पहिला शब्द वापरला या व्यक्तीने, अब तक हमारे बहन की शादी नहीं हुई, आतापर्यंत आमच्या बहिणीचं लग्न झालं नाही का. या शब्दामध्ये उच्चारल्यानंतर त्याच्यात काय जादू होती काहीच माहित नाही. ती मुलगी अशी भाकर घेऊन टाकत होती, ती तव्याच्या जवळ तिचा हात होता, तिच्या लक्षात आली आपण काय करत होती. खालून ज्यावेळेस तिला चटका बसला त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की आपण आता भाकरी करत आहोत. भाकर तिथं टाकली आणि मुसमुसून रडत होती. आणि ही बाई तिची आई, तिला तर बोलताच येत नव्हतं. मुंतका आवरून तिने म्हणले की हम इतने गरीब है, हम शादी कैसे कर सकते. एवढा संवाद झाला, बाकीचाही संवाद झाला असेल. सकाळची आपण त्याला काय म्हणतो, सकाळची आपण जी संधी प्रकाशची वेळ असते, रामप्रसाद म्हणतो आपण, त्या वेळेमध्ये ही मुलगी उठली आणि त्याला आता अंघोळ घालायचे.
म्हणून काय केली, जवळ गेली तर अंथरुणात काहीच नव्हतं. अंथरुण झटकलं तर चिठ्ठी पडली होती. ती चिठ्ठी आता गेल्या वाटलं बहुतेक हा व्यक्ती जो घरी आलाय तो आता थोड्या वेळाने येईल, परंतु उजेड होत गेला. 8 वाजले, 9 वाजले. आता काय असतंय चिठ्ठीत बघावं म्हणून जर चिठ्ठीत बघितलं तर चिठ्ठीत काय लिहिलं होतं. चिठ्ठीत एक वाक्य लिहिलं होतं की मिळालेल्या पैशातून माझ्या बहिणीचं लग्न करण्यात यावं. एवढ्या वाक्याचा अर्थ कुठून पैसे मिळाले तर ह्याचं रहस्य काय होतं, तर त्या चिठ्ठीच्या मागच्या बाजूला लिहिलं होतं की ही चिठ्ठी घेऊन जायची पोलीस स्टेशनला. ती पोलीस स्टेशनला घेऊन गेली चिठ्ठी आणि चिठ्ठी घेऊन गेल्यानंतर तिथं सांगितलं की माझ्यावर किती रुपयाचं बक्षीस आहे, 5,000 रुपये बक्षीस आहे आणि त्या व्यक्तीनं मला पकडून दिलेलं आहे म्हणून यांना तुम्ही बक्षीस दिलं पाहिजे. जाता जाता घरातली कोण, रक्ताची कोण नसताना सुद्धा त्या परक्या बाईला स्वतःची बहीण मानणारा हा कोण होता, हा कोण आहे म्हणावं लागेल. त्याने जे संस्कार दिला आपला की दुसऱ्याला सुद्धा स्वतःची बहीण समजावं असा म्हणणारा चंद्रशेखर आझाद, त्याला मी सतत नमन करतो. आज तर मला वातावरण असं दिसते की स्वतःच्या बहिणीची आठवण येते. हे मात्र दुर्दैवी उदाहरण आहे. म्हणून आपण काय करायचं तर इथून जाऊन एक राष्ट्रभक्तीचा, एक अल्प संतुष्टीपणाचा दोष आपल्यातून काढून टाकायचा आणि चांगला संदेश तुम्ही द्यायचा. जे काही तुम्ही तरुणाईला आणलेलं आहे, घर असतं त्या घराला जाळी असते, माती येते, खिडकी असते, त्या खिडकीत नेहमीच गाळ येतो, घाण येत असते आणि त्याला स्वच्छ करायचं असतं. ज्या वेळेस काही प्रसंग असे येतात त्या वेळेला काही नवीन होते. तुमच्यासारख्या भगतसिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येऊन आमच्या चलबिडग्याची थोडीशी धूळ आणि आळस काढून टाकला, त्याबद्दल तुमचे शत आभार मानतो. एवढेच शब्द बोलतो की तुम्ही आता या राष्ट्रप्रेमाच्या, समाजसेवेच्या आणि कुटुंब सेवेच्या कार्यामध्ये थोडा डिटेल अभ्यास करून सोबत धरा. साथी हात बनाना, हात द्या तुम्हाला साथ मिळेल. आम्ही एवढी शाळा करू शकलो त्याचं एकमेव कारण की सगळी मंडळी आमच्या सोबत आहे. या सगळ्यांचं आपलं धन्यवाद मानतो आणि तुमचा ऋण राहतो. अशा बदलून राहतो शाळेतर्फे, ग्रामपंचायततर्फे की तुम्ही आलात आणि तुम्ही उत्कृष्ट अशी सेवा देऊन आम्हाला चांगलं ऋणामध्ये बंद केलात. आम्ही ते ऋण फेडू शकत नाही. एवढंच बोलतो. वंदे मातरम.